नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज सुक्कं चिकन बनवायचं आहे आपल्याला आणि अगदी 20च मिनिटामध्ये आपली सुक्कं चिकनची रेसिपी तयार होणार आहे। आपण त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही, अगदी वाफेवरतीच आपण सुक्कं चिकन झाकणामध्ये पाणी ठेवून करणार आहोत आणि सुक्कं चिकन असं वाफेवरती केलं ना तर चवीला खूप छान लागतं। हे बघा, चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करू। सर्वात पहिले आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये थोडंसं सुकं खोबरं इथे काप करून घेतलेले भाजून घेऊ। आता झालेलं आहे काढून घेऊ। आता थोडंसं तेल घालून घेते, उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा पण आपल्याला थोडासा तेलावर परतून घ्यायचा आहे, जास्त काळा नाही करायचा, थोडासा लालच ठेवायचा म्हणजे थोडीशी लाल भाजी होते। लगेच त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे, चिमूटभर मीठ पण घालून घेतलेलं आहे। हे बघा झालेलं इथे। आता याच्यामध्ये आपण थोडासा लसूण घालून घेऊ। आता इथे पण आपण लसूण पण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। झटपट आपण आता मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला। थोडासा इथे बघा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि जे खोबरं आपण भाजून ठेवलं तर ते पण घालून घेतलेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली, कोथिंबीर काळी पडू नये म्हणून आपण मिक्स पण करून घेऊ। लगेच गॅस बंद करून मसाला करून घ्यायचा आहे। आता इथे बघा अर्धा किलो चिकन घेतलेले। चिकन पहिले स्वच्छ असं धुवून घेतलेले 2-3 पाण्यानं, हळद घालून घेतलेली। आपल्याला हळद पहिलेच घालायची, नंतर घालायची नाही। मीठ पण मी आता पहिलेच चिकनला लावून घेणार आहे, नंतर मीठ मी घालणार नाही। हळद आणि मीठ आपल्याला चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आणि आपल्याला अर्धा तास चिकन झाकून ठेवायचे असंच। आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच केलं तरी चालेल। आता इथे बघा छान मी मिक्स करून घेते, हे बघा, आणि अर्धा तासासाठी मी चिकन झाकून ठेवते। चला आता इथे आपण आता फोडणी करू। कढईमध्ये आता तेल घालायचे। आता तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करायचे। 2 पळी मी तेल घातलेले। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घेतलेला आहे, कांदा परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली, अर्ध्या चमच्याला पण कमी, कच्चेपणा गेलेला आहे पूर्ण। आता आपण मसाले घालून घेऊ। घरगुती काळा मसाला आहे, 1 चमचा घातलेला आहे। लाल तिखट आवडीनुसार घाला, मिरची पावडर, धना पावडर घातलेली आहे आणि इथे चिकन मसाला घालून घेतलेला आहे। फ्रेश अशी कोथिंबीर पण घातलेली आहे। आता इथे बघा तेलाचा वापर मी कमी केलेला आहे, बघू शकता। मसाले छान झालेले आहे मिक्स। जे वाटण आपण बनवलं होतं ते घालून घ्यायचे। लगेच आता चिकन घालून घ्यायचे, आपण मिक्स करून घेऊ। आता इथे काय करायचं, गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही, गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। आता इथे बघा मिक्स करून झालेलं आहे। मंद गॅसवरच आपल्याला चिकन छान असं वाफेवरती शिजवायचं आहे। आता आपण पहिलेच मीठ हळद चिकनला लावलेली होती, त्याच्यामुळे मी नंतर मीठ हळद टाकलेली नाही। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर आपल्याला झाकणाच्या वरती थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला खाली मसाला अजिबात जळणार नाही आणि आपल्याला 2-2 मिनिटांनी मधून चेक करायचे झाकण काढून। आता इथे बघा 2-3 मिनिटं झालेले, पहिले मी चेक केलं। आता दुसरा टाईम आहे, समजा 5 ते 6 मिनिटं झालेले आणि तुम्ही बघू शकता छान असं मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे। याच्या आधी मी एकदा चेक केलं होतं। हे बघा मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता इथे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त एवढं लक्षात ठेवायचे की आपल्याला 2-2, 3-3 मिनिटांनी अशी भाजी चेक करायची आणि खूप छान असं त्याला अंगालाच पाणी सुटतं। तर चला आपण परत झाकण ठेवू। आता इथे बघा जे झाकणावरचं गरम पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती दुसरं पाणी ठेवलेलं आहे। आता तुम्हाला जर हे पाणी वापरायचं असेल तर तुम्ही हेच गरम पाणी ग्रेव्हीमध्ये किंवा म्हणजे भाजीमध्ये टाकू शकता। इथे बघू शकता बरोबर 15 ते 20 मिनिटं झालेले आणि मधून मी 2-2 मिनिटांनी भाजी चेक केलेली आहे। हे बघा भाजीला तेल पण छान सुटलेलं आहे, बघू शकता, आणि भाजी पण आपली आता शिजत आलेली आहे।
पण मी गॅस अजिबात मोठा केला नाही, मंद गॅसवरच झाकणं व पाणी ठेवून भाजी अशी शिजून घेतलेली. इथे बघा छान अशी भाजी तयार झालेली आपली, बघू शकता. हे बघा, आता मी पहिले तुम्हाला दाखवते भाजी शिजली का नाही. चिकन शिजायला वेळ लागत नाही, अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये मंद गॅसवर मी शिजवलेली. हे बघा छान अशी शिजलेली. चला आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालणार आहे. चला, रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.